श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. माणसाच्या जीवनात असे अनेक क्षण येतात तेव्हा त्याला वाटते की सर्व काही संपले आहे. आपल्या मनासारखे काहीच घडत नाही. तेव्हा मनात एकच प्रश्न येतो की माझ्यासोबतच असे का? पण खरं तर जे काही घडते ते आपल्या भविष्यातील कल्याणासाठीच घडत असते. आपण फक्त वर्तमान पाहतो पण सृष्टीचा नियम हा दीर्घकालीन विकासाचा असतो. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हातातून निसटते तेव्हा समजून घ्यावे की ती आपल्यासाठी ओझी होती. जेव्हा एखादे नाते तुटते तेव्हा समजावे की तो मार्गातील अडथळा होता. आपले स्वप्न भंगते तेव्हा सृष्टी आपल्याला त्यापेक्षा मोठे सत्य दाखवणार असते. आयुष्यात जे तुटते त्याला शाप न समजता एक तयारी समजावी. जो पडत नाही तो चालायला शिकत नाही आणि जो तुटत नाही त्याला पुन्हा नव्याने जोडली जाण्याची ताकद कळत नाही. मनाची ही वेदना आपल्याला आतून पोकळ करण्यासाठी नाही तर अधिक समृद्ध करण्यासाठी असते. आपण भविष्याची चिंतेत आणि लोकांच्या बोलण्याच्या भीतीत जगतो. म्हणूनच मन अशांत असते. पण जो क्षण आपल्या हातात आहे तोच आपला खरा धर्म आहे. जे गेले ती शिकवण होती आणि जे येणार आहे ती संधी आहे. जीवनाच्या या प्रवासात संयम आणि विश्वास सर्वात महत्वाचे आहेत. आजचा हा विषय आपल्याला या सत्याची जाणीव करून देईल की परिस्थिती किती कठीण असली तरी ती आपल्याला घडवण्यासाठीच आलेली असते. आयुष्यात कठीण काळ हा परीक्षेसारखा असतो. परीक्षेत प्रश्न कठीण असतात पण तेच प्रश्न आपल्याला पुढच्या वर्गात जाण्यास मदत करतात. ज्या दिवशी तुम्ही वेदनांचा स्वीकार करायला शिकता त्या दिवशी वेदनांचा तुमच्यावरचा अधिकार संपतो. अंतर किंवा दुरावा कधी कधी भावना शुद्ध करण्यासाठी आवश्यक असतो तर कधी मौन हे स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी गरजेचे असते. आपल्याला वाटते की आपल्यावर अन्याय झाला पण कदाचित आपल्याला एखाद्या मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठीच ती छोटी हानी झालेली असते. जे दिसते तेच नेहमी सत्य नसते. जे दिसत नाही ती तेच निसर्गाची मोठी कृपा लपलेली असते. माणूस जेव्हा स्वतःच्या हिशोबाने सर्व गोष्टी व्हाव्यात अशी इच्छा धरतो तेव्हा तो दुःखी होतो. पण जेव्हा तो परिस्थितीचा स्वीकार करतो तेव्हा तो मुक्त होतो. स्वीकार हाच प्रगतीचा पहिला टप्पा आहे. जे स्वीकारतात तेच पुढे जातात. जे सतत बांधत राहतात ते थकतात. आज जर तुमचे मन व्याकुळ असेल तर समजा की तुमच्यातील अहंकाराची भिंत कोसळत आहे. डोळ्यातील पाणी हे हृदयाला शुद्ध करण्याचे काम करते. हे अश्रू म्हणजे मनातील साठलेली कठोरता धुवून टाकण्याचा एक मार्ग आहे. कधी कधी निसर्ग आपल्याला एकांतवासात ढकलतो जेणेकरून आपण स्वतःला ओळखू शकू. गर्दीमध्ये स्वतःचा आवाज ऐकू येत नाही म्हणूनच एकांत महत्वाचा असतो. जर तुम्हाला वाटत असेल की आज कोणीही तुमच्या सोबत नाही तर समजा की तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी बोलावले गेले आहे. ही स्थिती नोकरी जाणे, संबंध तुटणे किंवा आरोग्य बिघडणे अशी कोणतीही असू शकते. पण प्रत्येक स्थितीत हे लक्षात ठेवा की सृष्टीचे नियम अचूक आहेत. ती शक्ती सर्व काही पाहत आहे आणि तुमच्यासाठी जे आवश्यक आहे तेच करत आहे. परिस्थिती सतत बदलत असते पण ज्याचे मन स्थिर राहते तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. आपण विचारतो की वेळ कधी बदलेल? उत्तर आहे जेव्हा तुम्ही स्वतःला बदलाल. वेळ बाहेर नाही तर आपल्या आत बदलत असते. ज्या दिवशी तुमची दृष्टी बदलेल त्याच दिवशी परिस्थितीचा रंग बदलेल. तुम्हाला कोणीही तोडलेली नाही तर तुम्हाला पैलू पाडले जात आहेत. मूर्ती बनवण्यापूर्वी दगडाला अनेक घाव सोसावे लागतात तेव्हाच त्यातून एक सुंदर कलाकृती साकारते. तुम्ही सुद्धा त्याच प्रक्रियेतून जात आहात. स्वतःची तुलना कधीही इतरांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळते तर कोणाला उशिरा. पण ज्याला उशिरा मिळते त्याच्या यशात एक खोमी आणि परिपक्वता असते. जेव्हा तुम्ही गोष्टी घट्ट धरून ठेवता तेव्हा तुम्ही थकता. सोडून द्यायला शिका. सोडून देणे म्हणजे कमकुवतपणा नाही तर तो एक प्रचंड मोठा विश्वास आहे. आज जर अंधार असेल तर त्याचा अर्थ असा नाही की प्रकाश कायमचा संपला आहे. बी अंधारातच अंकुरते आणि नवीन जीवनाला सुरुवात होते. त्यामुळे तक्रार करणे सोडा आणि जे घडते त्याचा स्वीकार करा. हे का होत आहे हे कदाचित आज कळणार नाही पण एक दिवस हीच वेदना तुमची सर्वात मोठी शक्ती बनेल. जेव्हा मन हे मान्य करते की जे घडले ते माझ्या कल्याणासाठीच होते तेव्हा एक वेगळी शांतता मनात उतरते. चमत्कार बाहेर नसतात ते तुमच्या विचारात घडतात. सर्वात मोठे दुःख अपेक्षामधून येते. आपण इच्छितो तशाच गोष्टी व्हाव्यात पण जेव्हा तसे होत नाही तेव्हा मन बंद करते. ज्या दिवशी तुम्ही अपेक्षा सोडता त्याच दिवशी तुम्ही दुःखाला मागे टाकता. निसर्ग तुमची परीक्षा घेत नाहीये तर तुम्हाला मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत आहे. हलके खांद्यावर कधी जर ओझे दिले जात नाही. जर जीवन तुम्हाला झुकवत असेल तर समजा की तुम्हाला उंचावर नेण्याची एक योजना आहे. साधनेत किंवा प्रगतीच्या मार्गावर आधी खूप हलचल होते. वादळ येतात आणि मग स्थिरता येते. तुमची जीवनरूपी नाव छोटी असू शकते पण जर तुमचा विश्वास दृढ असेल तर वादळही मार्ग दाखवणारे ठरेल. भूतकाळातील असे झाले असते तर या विचारात वेळ घालवू नका. जे झाले आहे ते बदलता येत नाही पण त्याचा अर्थ बदलता येतो.
तुमचे संवेदनशील असणे हा तुमचा कमकुवतपणा नाही. तुमचे रडणे किंवा तुटणे ही तुमची हार नाही. जे कठोर असतात ते लवकर तुटतात, पण जे लवचिक असतात ते पुन्हा उभे राहतात. जेव्हा जीवन तुम्हाला रिकामी करते, तेव्हा ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि उत्तम देण्यासाठी जागा करत असते. रिकाम्या माठातच अमृत भरले जाऊ शकते. त्यामुळे सर्व काही संपले असे वाटत असताना प्रत्यक्षात तुमची नवीन तयारी सुरू झालेली असते. संघर्षाच्या मधूनच खरी बुद्धिमत्ता आणि ज्ञान प्रकट होते. पळ काढण्यापेक्षा सामना करणे श्रेष्ठ आहे. प्रत्येक विलंब म्हणजे नकार नसतो, तर ती योग्य वेळेची प्रतीक्षा असते. तुमची तुलना कोणाच्या कथेसोबत करू नका, कारण जे तुमच्या नशिबात आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. आजचे हे मौन व्यर्थ जाणार नाही, तो उद्याचा बुलंद आवाज असेल. केवळ एकच भाव मनात ठेवा, जे काही घडतं ते माझ्यासाठी योग्यच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.